हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं ओमकार मॅथ्स अड्ड्यामध्ये. आपला फर्स्ट सेशन चालू होता ज्याचं नाव आहे रॅशनल इरॅशनल नंबर. त्यामध्ये ऑलरेडी आपण 2 एक्सरसाइज कव्हर केले आहेत. जर तुम्ही त्या बघितल्या नसेल तर ते व्हिडिओ नक्की बघून घ्या. आपण इझिली सॉल्व्ह केले आहे ते. तर आपला नेक्स्ट पॉईंट आहे डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर. म्हणजे आपला रॅशनल नंबर कशामध्ये राहते? n/nच्या फॉर्ममध्ये राहते राईट. तर त्याला आपल्याला आता डेसिमलच्या याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. डेसिमल म्हणजे कोणते? पॉईंट्सवाले राईट. आता आपल्या त्यामध्ये 2 वेगवेगळे पॉईंट्स आहेत. म्हणजे कोणते? टर्मिनेटेड डेसिमल फॉर्म आणि नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. ते बेसिकली काय होते? टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्ममध्ये एक पूर्णपणे त्याला डिवाइड होऊन जाते आणि नॉन टर्मिनेटिंग डेसिमलमध्ये त्याला पूर्णपणे डिवाइड होत नाही. म्हणजे आपण रिपीट होत जाते तो नंबर. आता आपण काही एक्झाम्पल्स घेऊ त्याचे. आता फॉर एक्झाम्पल आपण 7/4 घेतला आहे राईट. त्याला आपण डिवाइड कसं करतो? जो खाली आहे तो डिवाइडमध्ये राहतो आणि त्याला आपण डिवाइड करतो वरच्याला राईट. आता त्याला डिवाइड कसं करतो आपण? नॉर्मली 4 1 जा 4 3 राईट. आता आपण इथे काय घेतो? पॉईंट. कारण की आता 4 डिवाइड इथं होते का 3ला? नाही होत. तर आपण काय करतो? 0. मग जिथे 0 घेतो तिथे आपण डेसिमल देऊन देतो. मग आता 7 जा 28 2 उरले आणखी एक 0. मग 4 5 जा 20 आलं 0 0. म्हणजे 7/4ला पूर्णपणे 1.7 टाईम डिवाइड झालं. म्हणजे 7/4 म्हणजे काय ते? 1.75 राईट. आता याच्यामध्ये बघा काय होते. आता याच्यामध्ये पूर्णपणे डिवाइड नाही होणार. खालचं इथे पहिले डिवाइड करतो आपण राईट. म्हणजे 3 1 जा 3 2 उरले. आता 3 2ला डिवाइड होते का? नाही होत. मग आता पॉईंट घेतो आपण. मग 0. 6 जा 18 2 उरले आणखी 0 6 18 2 उरले आणखी 0 6 18 2 उरले आणखी 0 6. आता तुम्ही बघून राहिले आपण आता ते 6 आपण किती पण वेळा रात्रभर करत बसलो दिवसभर करत बसलो तरी ते 6 रिपीट होत जाणार आहे राईट. तर काय करायचं अशा वेळेस? काय म्हणतो मग? याला फक्त आपण लिहितो 1.66 आणि 6वर एक पॉईंट देऊन द्यायचा. 6वर एक पॉईंट देऊन द्यायचा. त्याचा अर्थ काय? मग ते कंटिन्यू जात आहे. ठीक आहे. आता तुमच्या बुक्समध्ये आणखी काही एक्झाम्पल्स आहेत. जसं 5/6 झालं. तर 5/6चे इथे एक्झाम्पल्स आहे बघा नोटबुकमध्ये. काय 5/6चं? 0 पॉईंट. म्हणजे 5/3 म्हणजे काय होते? आता 5/3 म्हणजे काय होते? 1.66 6च्या डोक्यावर पॉईंट. आता 5/6 म्हणजे काय होते? तुम्ही इथे बघून राहिले 5 आतमध्ये 6 बाहेर राईट. आता 5ला डायरेक्ट पण होते का? नाही. मग आपण काय करतो? 0 घेतो डेसिमल देतो. मग आता इथे 0. 6च्या टेबलमध्ये 50 येतो का? नाही येत. पण 8 जा 48 2 0 6 3 जा 18 राईट. मग 2 उरले 0 6 3 जा 18 2 उरले 0 आणखी 3. आता तुम्ही बघून राहिले 0.8 3 चालले. 3 होत चालले ना. मग आता आपण रात्रभर दिवसभर करत बसलो तरी काय येणार? वापस 3च येणार आहे. मग त्याच्या याच्यावर बघा तिथे पण ऑलरेडी 3वर काय दिलं आहे? डॉट दिला आहे. त्याचा अर्थ काय? ते रिकरिंग आहे. म्हणजे वापस म्हणजे रिपीट येऊन चाललं आहे. आता 23/99 आहे. तर डायरेक्ट इथे बघितलं आहे तुम्ही 0.232323. आता 23ला समजा तुम्ही 99ने डिवाइड केलं तर 0.232323 असं रिपीट येत जाणार. म्हणजे ते चाललं म्हणजे रिपीट येतच जाणार. मग त्यासाठी काय करायचं? आता इथे पॉईंट नाही द्यायचा. आता इथे किती 2 किंवा 2पेक्षा जास्ती समजा असे नंबर्स असे रिपीट होत राहिले तिथे काय करायचं? मग असा एक बार देऊन द्यायचा. अशी एक लाईन देऊन द्यायची. त्याचा अर्थ काय होते? रिकरिंग. तर तुम्हाला 2 वेगळे डिफरन्स समजून आले आहे का? टर्मिनेटिंग म्हणजे पूर्णपणे डिवाइड होऊन जाणार म्हणजे एका टाईमला. आणि नॉन टर्मिनेटिंग म्हणजे कधी पण ते डिवाइड होऊन नाही जाणार. म्हणजे पूर्णपणे डिवाइड होणार नाही. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स घेतले. आता याच्याशी रिलेटेड आपला प्रॅक्टिस सेट आहे. आपण तो आता सॉल्व्ह करू. आता आपला 1.3 प्रॅक्टिस सेट आहे. ज्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन त्याच्यामध्ये एकच क्वेश्चन आहे. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म. ऑब्व्हियसली आपण आता तेच डिस्कस केलं. तर ऑलरेडी मी टेबल्स लिहिले आहे कारण की आपला टाईम वेस्ट नाही झाला पाहिजे किंवा
जास्ती मोठा व्हिडिओ होऊन जाईल, राईट. हां, आता फर्स्ट क्वेश्चन आपला 9/37. 9/37 आता हा भले पण मोठा नंबर आहे, तर याला आपल्याला डिवाईडमध्येच लिहावं लागेल. म्हणजे याला इथेच लिहावं लागेल आणि 9ला अंदरच लिहावं लागेल. आता बघा 9ला जातो का भाग? नाही जात. मग आपण काय करतो, एक 0 डेसिमल. 37ला 9ला डिवाईडच होत नाही, तर आपण डायरेक्ट 0 घेतो आणि पॉईंट देतो आणि मग 90 लिहितो, म्हणजे 0 लिहितो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, हे 90 झालं. आता 37च्या टेबलमध्ये 90 येतो का बघा बरं. मग डायरेक्ट 374. 2 जा 74. 6 80 16 16, राईट. आणखी 0 घेतो. मग आता 160च्या जवळ काय आहे, 148. 4 जा 148. 10मधून 2 गेले, 5मधून 1. त्यानंतर 12 आले, आणखी आपण 0 घेतो, राईट. 3 जा 111 9. आणखी 0 घेऊ, 90 येते का? नाही येत. 2 जा 74. किती? 10मधून 6 1. आता इथे बघा 0. तर इथे एक कंडिशन वेगळी वेगळी आली, म्हणजे सारखी आली, सॉरी वेगळी वेगळी नाही आली, सारखी आली. 2 4 3. आता इथे किती आला? 2 घेतले आपण. आता 2 जा नंतर आणखी किती घ्यायला लागेल? 4. हे 148. 148 आलं, राईट. आता काय करायचं, इथेचं फायनल आन्सर काय आला मग इथं 0.243. आता इथे 2 आला, तुम्ही बघून राहिला. आणखी तुम्ही समोर कराल तर इथे 4 येणार, मग आणखी 3 येणार, मग आणखी 2 येणार, मग आणखी 4 येणार, आणखी 3 येणार. मग आता काय करायचं, आपल्याला माहिती आहे रिपीट होतं. मग याच्यावरती काय द्यायचं, रिकरिंग, याचा बार देऊन द्यायचा. मग याचं आन्सर काय झालं 0.243. आणखी एकदा रिपीट करतो. आता तुम्ही इथे बघून राहिले 160 इथे रिपीट आलं. मग याचा अर्थ आता 160 एकदा झालं तेव्हा आन्सर येऊन जायला पाहिजे होतं, पण आलं का? नाही आलं. मग याचा अर्थ आणखी इथे रिपीट होऊन जाणार, राईट. मग आपण डायरेक्ट काय केलं, 0.243च्या वरती एक बार देऊन दिला. ओके, तर हे झालं आपलं फर्स्ट. आता आपण सेकंड बघू. आता सेकंडवाला बघा बरं. आता सेकंडवाल्या याच्यात काय आहे, 42 खाली. मग काय करायचं, 42 डिवाइडेड बाय 18 जात नाही, म्हणून डायरेक्ट आपण 0 पॉईंट घेऊन घेतो. आता इथे 0 दिला, तर 180 जवळचा इथे नंबर कोणता आहे बघा बरं. 4 जा 168. 10मधून 2, 7मधून 1 0. 120 जवळचा आता 2 जा 84. 80वर 10मधून 6, 11मधून 3. आणखी एक 0 घेतो. 360 जवळचा 8 जा 36. 8 जा 336. 10मधून 4 गेले, 6 गेले, 4, 5मधून 3 गेले, 2 0. 240च्या जवळ आणखी कुठे आहे, 5 जा 110. 30 0. 300च्या जवळ काय आहे आणखी, कितीचा, 7 जा 294. 294 किती आले, 6 0. 6 0. 1 जा 42. 42 म्हणजे किती आले, 18. इथे किती आले, 18. आता तुम्ही बघून राहिले इथे 18 आले, 18 उरले. 60 - 42 18. आता आपण इथे आणखी 0 घेणार, मग आणखी इथे रिपीट तेच कंडिशन येऊन जाणार, राईट. आता एकदा आपल्याला माहीत झालं ना 180 आल्यावर किती तेच रिपीट होऊन राहिलं, मग आता काय इथेच थांबून जायचं. मग आता इथे याच्यावर पण काय करायचं, रिकरिंग बार देऊन द्यायचा. आता हे किती 4 2 8 5 7 1 हे आणखी रिपीट होत जाणार. 180 आलं नाही ते, आता 18 आलं उरलं. 60 - 42 18 मग येते का 42च्या टेबलमध्ये नाही, आपण आणखी 0 देतो, म्हणजे ते किती होणार 180. 180 पासून आणखी आपल्याला कंडिशन इथे माहीतच आहे, मग त्यापेक्षा आणखी कशाला टाईम वेस्ट करायचा. डायरेक्ट मग याच्या काय करायचं, याच्या समोर 0.42851 लिहिलं, त्याच्यावरती एक बार देऊन द्या, म्हणजे ह्या रिकरिंग म्हणून राहिलं आहे. ठीक आहे.
थर्डवाला बघा आता, थर्डवाला याच्यात काय आहे 9/14 14 9. आता 0 पॉईंट जाते डायरेक्ट, आपण 0 पॉईंट डायरेक्ट लिहू. इथे आले 90 मायनस 6 जा 84, 6मधून 10मधून 6 गेले, 4 गेले 6 0, 60 जवळचा 4 जा 56 56, 10मधून 6 गेले 4 0, 2 जा 28 28, 10मधून 2 3 1 0, 8 जा 1 1 2, 8 उरले 0. 80 जवळचा आणखी कोणता नंबर आहे? 5 जा 70 0, आणखी एक 0. 100 जवळचा कोणता नंबर येते आणखी? 98. 6 जा 98. इथे किती नंबर आला मग? 2. इथं कुठे आला का 2? 20 20. 1 जा, अरे इथे 1 जा आले 6. इथे 6 आले आणखी इथे एक 0 राईट. इथे 60 आले, इथे 60 आलं होतं. मग आणखी रिपीट कुठं होणार? म्हणजे हा नंबर रिपीट होणार 6 4 2 8 5 6 1. हा कुठं होणार? रिपीट होणार आता नंबर. म्हणजे 9/14 म्हणजे काय होते? 0.642856 रिकरिंग बार. आणखी 1 नंतर कोणता येईल मग? आणखी 6 4 2 8 5 जे काय येते. ओके, आता आपण नेक्स्ट जे 2 आहेत ते बघू. ओके, फोर्थवाला बघा आता 103/5. आता मायनस आहे, मायनस थोड्या वेळसाठी विसरून जा. डायरेक्ट आपण सॉल्व करू. 103/5 2 जा 10, 2 जा 0 3, 0 जा 0 3. आता इथे 0 पॉईंट 6 जा 30. म्हणजे किती आलं? 20.6. हा आहे डेसिमल फॉर्म. ठीक आहे. आता हे फिफ्थवाला तुम्हाला होमवर्क, कारण की 13चा टेबल आहे. 13चा टेबल तुम्हाला माहिती आहे. ओके, तर फर्स्ट टाइम आपल्या याच्यामध्ये 0 आला आहे, म्हणजे टर्मिनेट झाला आहे पूर्णपणे. तर मित्रांनो, हा होता प्रॅक्टिस सेट 1.3. होप तुम्हाला सर्व समजलं असेल आणि सर्व कन्सेप्ट क्लिअर झाले असेल. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना, सांगा आपल्या चॅनलबद्दल आणि व्हिडिओजबद्दल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. टीचिंग आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपण पुन्हा भेटू न्यू व्हिडिओमध्ये न्यू प्रॅक्टिस घेऊन. तोपर्यंत बाय.